नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या महाराष्ट्राच्या टॉप रेटेड शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅनी प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रीट टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुणा गार्डगिल आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स आणि आरोग्या. या एपिसोड मध्ये बऱ्याच लोकांना भानावर आणलं गेलं, पण आज संडे आहे. आजचा दिवस म्हणजे कालचं टेन्शन उतरवण्याचा दिवस. जसा शाळेच्या हेक्टिक शेड्यूल मध्ये अचानक मूड रिलॅक्स करणारा एक गेम्स पिरियड असतो, तसाच आपला गेम्स पिरियड म्हणजे आपला संडे एपिसोड. तर चला जाऊया बिग बॉसच्या घरात. हा, पण हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण या एपिसोड मध्ये कधीही होऊ शकते वाईल्ड कार्ड एंट्री. हॅलो 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 हॅलो, संडे फंडे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना, म्हणजे शाळेच्या ड्रेसमध्ये जसं तुम्ही क्यूट दिसत होता, आज तसं तुम्ही क्यूट दिसत नाही आहात, कारण आज तुम्ही सगळे सुंदर दिसत आहात. थँक्यू. एस्पेशली राखी. हॅशटॅग कळल्यापासून तुम्ही लाल लाल झाला राखीजी. नाही, मी जाऊन आणखी रोज लावून आलीये छान दिसायला. अहो एवढं लांब का बसलाय तुम्ही? आए ये दूरी ये कैसी मजबुरी. मी एक दिवस पार करणार आहे ह्यांना, लास्ट पर्यंत तिथे येणार आहे. काय ना, सध्या तुम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असल्यामुळे. पण असो, आपण आता पुढे जाऊया. आता तुमच्याबद्दल प्रेक्षकांची काय मतं होती हे मी तुम्हाला सांगितलं. काय, मी आलो म्हणजे काहीतरी एक सरप्राईज असणं गरजेचं आहे, काहीतरी चांगली गोष्ट, मजेशीर गोष्ट दाखवणं पण गरजेचं आहे. हो, मला एक अंदाज आला की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं. मी जेव्हा येतो तुम्हाला एखादी रील दाखवतो तेव्हा तुम्हाला फार आवडतं. तर मी म्हणालो चला अजून एकदा रील दाखवूया. तुम्हाला पाहिजे रील्स, की लोकांचा तुमच्याबद्दल काय विचार आहे आणि तुमच्यावर ते कसे रील्स बनवत आहेत. आणि मी सांगतो, तुम्ही सगळे व्हायरल आहात, व्हायरल. पण आता मी प्रत्येक वेळा सगळ्यांचे नाही, काही निवडक सदस्यांचेच रील दाखवतो. तर आज सुद्धा काही निवडक सदस्यांचे रील आहेत, ते मी दाखवणार आहे. चला, पहिली रील. माझं गाजर मीच पकडणार, तुमचं गाजर तुम्ही पकडा. ह्याचं गाजर का पकडलं ह्याचं गाजर, आणि ह्याचं गाजर इथंच होतं आणि हा वरती चढला. कोणाचा गाजर पकडायला मला काय समजत नाहीये. माझं डोकं फिरलं. अरे कोणाचे गाजर पकडतात? अरे ते करणचं गाजर ह्याने कशाला पकडला, तो वरती कशाला चढला? ह्याचं गाजर तर खालीच होतं. अरे बापरे, राखी, तुमचं एंटरटेनमेंट म्हणजे 24 कॅरेट आहे. 24 कॅरेट. बाजारात गाजरं एवढी विकली गेली फक्त रील्स करण्यासाठी. गाजर वर होता, हा वरती चढला. गाजर का पकडला? खाली बघ, गाजर पकडला. चला पाहूया दुसरी रील. ओ गॉड, तुला ही चावी भेटली असती. मी कॅप्टन नाही झालो, पण मी असा गेम करणार आहे. प्लीज खेळ चमच्याची चाब्या खेळ एकाला पुढे जाऊ देणार नाही. खेळ तू स्वतःला एकटा नको समजूस. बिग बॉस सगळं बघतात. तू बनवलंयस तिला कॅप्टन चावी शोधून. देव तुला एक चान्स देईल. तुम्ही नका म्हणू, मी जिंकणार एक दिवस. बेडरूम एरिया त्या फोटोनुसार अगदी तसाच तंतोतंत सेट करायचा आहे. ह्याच्यापेक्षा क्लोज नाही होऊ शकत. तंतोतंत सेट करायची आहे. बेडरूम एरिया तंतोतंत सेट झाला आहे. पण तंतोतंत नव्हता. तंतोतंत
तंतोतंत एंटरटेनमेंट झालेलं आहे. काय वाटलं रील पाहून? मजा आली मजा आली. बघा तुम्ही किती व्हायरल होताय. मस्त म्हणजे जेवढी मेहनत तुम्ही इथे घेताय तेवढीच मेहनत बाहेर लोक रील बनवण्यामध्ये घेतायत. हसून हसून डोकं दुखलं माझं. अरे बापरे. पण पण गाजराला तोड नाही. चला बघूया पुढची रील. तुम्हाला प्रूफ करायचंय. मला काही प्रूफ नाही करायचं मी काय आणि काय नाहीये ते. मी मान देते मोठ्यांना मान देते. तुला आदर घेता येत नाही, तुला आदर नाही, तू मोठी आहेस, तुला अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का? असं करून जर मी वाईट होणार असेल ना तर मी वाईटच बरी आहे बघ. तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा हे काय आणि ती दुसरी मी आहे. असं करून जरा मी वाईटच आहे बाबा. दीपाली आणि तन्वी थोड्या वेळासाठी असं वाटलं की सासू आणि सून भांडतायत. बापरे देवा देवा. सर मस्त. बघूया पुढची रील. तू माझे अंडे घेतलेत 15 परत दे. 15 घेतले ना तुला दे परत दे. तुला का सांगू तू का विचारतोय तुला का सांगू इसका 15 अंडा मेरा लेने का अंडा की तरह पहले वो बता. त्याच्या 15 अंडे मला पाहिजे. विशाल इसका अंडा किधर है? अरे बापरे. अंड्यांचे ब्रँड अँबॅसिडर तुम्ही झालेला आहात. आता तुम्ही आहात का प्रभू आहेत हेच कळत नाही मला. तुमचे जे रील्स बनवलेले आहेत ते फॅन्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील, जे तुम्हाला इनॅक्ट करतायत, रील्स बनवतायत. पण एक लक्षात येते का, तुम्ही इथे वाद घालताय, भांडणं करताय, पण याच्याकडे प्रेक्षक सुद्धा एक कॉमेडी म्हणूनच बघतायत. कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. सिरियस गोष्टीमध्ये पण ते ह्युमर शोधतात. सागर बरोबर आहे की नाही? आपण कुठल्याही सिरियस इमोशन मध्ये ह्युमर करेक्ट तिथेच होतं. काय ट्रॅजेडी शिवाय कॉमेडी होत नाही. आणि सगळ्यात जास्त जेव्हा कुठल्याही गोष्टीवर आपण हसतो कारण काहीतरी गोष्ट ट्रॅजिक होते म्हणून आपण हसतो. तर त्याच्यामधून सुद्धा लोकांना एक एंटरटेनमेंट मिळतंय. चला आता जाऊया पुढच्या गेमकडे. पण त्याआधी मला 2 टीम्स कराव्या लागतील. पहिली टीम आहे दीपाली, तन्वी, राकेश, अनुश्री आणि प्रभू. या टीमच्या कॅप्टन आहेत दीपाली. दुसरी टीम आहे रुचिता, सागर, प्राजक्ता, राखी, विशाल. आणि या टीमच्या कॅप्टन आहेत रुचिता. फायनली कुठे कॅप्टन्सी. रुचिता तुम्ही एका टीमच्या कॅप्टन आहात. क्या बात है, क्या कॉंग्रॅच्युलेशन. तर पुढे या तुम्ही. डॅन्यूब एरियाकडे या. एक बोल आहे, मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. या बोलमध्ये चिठ्ठ्या आहेत वेगवेगळ्या रंगाचे आणि त्यात डान्स फॉर्म्स आहेत, ते पण वेगवेगळे आहेत. तो डान्स फॉर्म वाचायचा आहे आणि एका मेंबरला चूज करायचं. त्यावर आम्ही गाणं वाजवू आणि त्या मेंबरला त्या गाण्यावरती नाचायचं आहे त्याच डान्स फॉर्म मध्ये. कळलं एवढं? हो. पण काय ना, एक छोटीशी ट्विस्ट तर आहेच. डान्स फॉर्मचा आणि त्या गाण्याचा काहीही संबंध नाही आहे. तर डान्स फॉर्म पकडा पण त्या गाण्याची ट्यून शोधा आणि बघूया कोण काय कसं करतं परफॉर्म. ओके. आम्ही पण करू शकतो की हो तुम्ही स्वतः चूज करू शकता. स्वतःला करू शकतो ना. हो चला तुमच्यापासून सुरुवात करूयात. घ्या, कोण घेतं पहिलं ठरवा. नको तिथे बरं पुढाकार देतात मला. देऊन सुद्धा अशी करते. कॅबरे. ओ माय गॉड. काय बरे काय बरे रुचिता ठरवा कोण करणार आहे कॅबरे. आमच्या टीम मध्ये सागर दादा. सागर दादा. अरे कॅबरे ते सागर का बरे तुम्हाला निवडलं असेल? काय बरे ऐका. काय बरे करा. टेबलवरचे प्रॉप्स तुम्ही वापरू शकता.
एक कॅबरे असतो कसं पण. म्हणूनच तुला दिलाय मी ते मुद्दाम. अच्छा हा मग ठीक रेडी आहात आपण? हा रेडी. म्युझिक. वा 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 सागर, व्हेरी गुड. शम्मी कपूर पण होता. हे रणजीत चांगलं पण गाणं होते. होतं. अरे मस्त केलं. गाणं सॉलिड होतं. सकाळची आंघोळ पण करून घेतलीस ना. हो आंघोळ करा. रेडी राहा. दीपाली, आपल्याला चूज करायचंय डान्स फॉर्म आणि कॉन्टेस्टंट. काय आलंय? डान्स फॉर्म काय? बघू नको, काय आलंय सांग आधी. लावणी. लावणी. मी करू शकते. ठीक आहे. प्रभू प्रभू. वाव. प्रभू. मला नाही येत आता पण. अरे म्हणूनच तर काय. म्हणून तर कर. काय घेणार आहे? यातलं काहीतरी घे. प्रभू, रेडी आहात तुम्ही? हो. चला 3, 2, 1 गाणं वाजवा प्लीज. अच्छा, मला एक गोष्ट सांगा, ह्यातली कोणती स्टेप लावणी होती? कोणतीच नाही. नाही. मग काय केलं तुम्ही? आपला डान्स मजा करून घेतली बस. ठीक आहे, चला आता तुमची मजा घेतो मी नंतर. या रुचिता, या रुचिता. आता आपण असं करूया का, पहिलं तुम्ही कंटेस्टंट चूज करा, नंतर तुम्ही काढा बाहेर. विशाल. विशाल. बघूया विशालच्या नशिबात मज्जा काय आहे, आहे. मज्जा आहे. तो करणार, तो छान करणार. करणार छान करणार. टपोरी डान्स. अरे सोपं झालंय काम. काय हात का काम आहे. सोपं झालंय काम. चला, वाचलो. वाचला तुम्ही. या हा हा. अरे चलो, ठपोरी. 3, 2, 1 गाणं वाजवा. वा 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 वा, वेल डन विशाल. एक नंबर. दीपाली, शेवटचा डान्स आहे, चूज करा पहिलं कोण करणार आहे. मी राकेश 100% मी तर तसंही करते. राकेश. 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 ओ गॉड. काय
या राकेश तुम्ही या आणि तन्वी तुम्ही पण या चला. हा बेस्ट. अरे किस करू दादा नका, ते please. घे. करू नका please. तुम्ही करू नका हे कापेल मी. हे दोघं एकत्र डान्स करणार आहेत. राखी सांभाळून केस आपल्याकडे थोडेच उरलेत. कापेल मी कापेल. मला काय वाटतंय की हा शेवटचा डान्स असल्यामुळे राखी तुम्ही पण स्टेजवरती या. मी असली नागिन. तिकडे त्याच्या बाजूला जा, माझ्या बाजूला काय? चला काळी नागिन काळी नागिन. राकेश सध्या म्हणतायत तुम बिनच बरा होतो मी. तुम बीन तुम बीन तुम बीन. लेट्स गो. गाणं 3, 2, 1 गाणं. चोरीचा मामला. ओके. अच्छा राकेश एक शेवटचं परत एकदा बीन वाजून दाखव मला. वाजवतोय तो. अहो ही उलटी आहे. एकदा तरी सरळ वाजवा. बघापासून उलटी बीन घेऊन फिरताय म्हणून तुमच्यावर हा सगळा घोळ चाललाय. चला फॅन्टॅस्टिक. थँक्यू. ओ माय गॉड. गुड. तर राखी बाबा. झाली बाई. मी कालच्या भागात सांगितलं होतं तुम्ही सारखं म्हणता मी सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे. हो. पण प्रेक्षकांना पण हे खटकले हा की राखी एवढं कंप्लेन करतात की मी सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे. आणि बिग बॉस त्यांना तर जास्त खटकले. आता बिग बॉसला खटकलं प्रेक्षकांना खटकलं मग मला तर खटकणारच ना. त्यामुळे मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलाय. ओ माय गॉड. आता कोण येणार आहे? आपण स्टेजवरती या. मी. बघू बघू बघू. बाप रे. सागर स्टोर रूम मध्ये काही प्रॉप्स ठेवलेत ते प्लीज घेऊन या. नाही अहो, सागर एवढं टेन्शन मध्ये येऊ नका तुम्ही. अहो, भीती वाटते सर इंजेक्शन यायचं परत घरी. हे काय आहे? वरमाला वधूमाला. सागर आपली हेल्प लागेल थोडा वेळ तिथे थांबा प्लीज. हो हो. राखी तर आपली कंप्लेंट आहे की आपण सिंगल आहात सिंगल आहात सिंगल आहात. हो मी सिंगल आहे. तर समजा या घरात जर नाती जोडायची झाली मी तुम्हाला सांगेन कोणती कोणती नाती आहेत कुठली कुठली नाती आहेत. तुमचा नातेवाईक तुम्ही ठरवा. ओके. असं समजा की आता बिग बॉसचं घर म्हणजे तुमची सासरवाडी आहे. हो हो माझी सासरवाडी. हो 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 हो. राखी हार पण आहे स्टेज पण आहे. आता हा हार ही जी वरमाला आहे ती कोणाच्या गळ्यात तुम्ही घालणार आहात. सो डिफिकल्ट सो डिफिकल्ट. माहीतच आहे. बाप रे. आम्हाला तर माहितच नाही बाबा. कसं काय आता ते कळतच नाही बाबा. ओके मी हार घेते आणि मी जाते. कन्फ्युजन. जा जा प्लीज द्या हार द्या त्यांना. त्यांना बोलू ना स्टेजवर. स्टेजवर बोलवा ना स्टेजवर बोलवा. त्याच्यावर बोलू. कारण जीत जरी तुमची असली हार त्यांचीच आहे. एकच आहे राकेश. श्री जा. तू आहे. राकेश लेफ्ट द रूम. काय डान्स करायचं. हायपोथेटिकल सिच्युएशन आहे या राकेशजी. त्यांच्या स्वप्नातलं जे त्यांचं सासूरवाडी आहे त्यांची ते सजवत आहेत. लेके मैं जावांगा. शेरवाणी. आणि आज बरोबर शेरवानी तुम्ही घातलेली आहे. तर शेरवानी हाच हार स्वीकारा तुम्ही. वा 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 हे घ्या. शेर वा वा वा.
मी आशीर्वाद द्यायला जातो ते हो ते तिथं. ना सांगतात ना नातेवाईक. दिल्या घरी सुखी आता वर निवडलेलं आहे हो पण खाली काही तुमचे आहेत बसले नातेवाईक. वा वा वर निवडलाय खाली आहे. मला सांगा तुमची कपटी ननंद कोण आहे? माझी कपटी एक कपटी एक कपटी. चाय आणि ती खूपच मोठी कपटी हा. आहे एकच. कोण? तन्वी. तन्वी. जास्त. बोलते तन्वी बोलते त्या खूप बोलते खूपच बोलते हा, आणि मला हा. बोलते. तन्वी सोलते कपटी ननंद आहे तुमची ती. पाया पडते हो. हो तुम्ही हे कुठले पाया पडताय? राखी थांबा 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 राखी आवरा जरा स्वतःला. ओके. मला सांगा बिनकामाचा धीर कोण आहे? बिनकामाचा धीर म्हणजे राकेश यांचा भाऊ जो काहीच कामाचा नाहीये. बिनकामाचा तीर नाही बिनकामाचा धीर त्याला मारत मी इथून माझं तीर. या प्रभूजी या. हा बिनकामाचा धीर. मला सांगा या घरात मोठेपणा मिरवणारी आत्या कोण आहे? ती तिचेच आहे तिचे डोळे अशीच. या दीपालीजी या बघा तिथूनही बघते मला. आता मला अरे मारून टाकेल का? माझा जीव घेणार का? राखी आता सांगा या घरात किरकिर करणारी काकू कोण आहे? एकच आहे किरकिर 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 कारल्यासारखी. किरकिर इथं 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 किरकिर किरकिर आणि अशी फिर 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 फिर. एकच आहे ती रुचिका. रुचिता. नाही नाही, त्यांनी बरोबर म्हणलं. ते म्हणतात की रुची का. इथं या ना. या रुचिता. मला सांगा गॉसिप करणारी लग्नात गॉसिप करणारी जोडी असते मग ती मामा मम्मी असतील काका काकी असतील अशा कोण आहेत? ती जोडी कोण आहे गॉसिप इथं करणारी? आहे रितेशजी भाऊ बहीण. भाऊ बहीण कोण आहे? हो. तिथं बघा मिठी छुरी आणि त्यांच्या बरोबर छोटा ब्लेड. छोटा प्लेट. हा कोण आहे? ब्लेड 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 ब्लेड. अच्छा या, या. मिठी छुरी आणि ब्लेड असं म्हणतात. या या सागरजी आणि त्यांचा किनारा. क्या बात आहे. वा. हो मॅचिंग पण आहेत. हो आम्ही या matching. या 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 लवकर या. पुढचे दोन प्रेडिक्टेबल आहेत म्हणून एकदम सांगतो. वा. लग्नात बुट चोरणारे कोण आहे? जूते संभाल के. आणि एक बूट चोरणारा आणि एक कारस्थान करणारा मामा. हे कोण आहे? बरोबर. या या ते पण पाहिजे. आता घेऊया एक लग्नातला फॅमिली फोटो. लग्न झालं. लग्नातला फॅमिली फोटो आणि एक लग्नातलं गाणं होऊन जाऊ द्या प्लीज. ओके 3, 2, 1 स्माइल. 3, 2, 1 स्माइल. थँक्यू. आणि गाणं डान्स. वा 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 छान झालं. फॅन्टॅस्टिक. एवढं मला कळलं की नवरदेवाने नवरी सोडून सगळ्या बरोबर नाचले ते. या या थँक्यू. फॅन्टॅस्टिक. मजा आली. अगं खरंच आहे फुलं मस्त. खरंच आहे. हो मस्त. अहो ह्या घरात फुलं खरं आहेत. खोटं कोण आहे मला सांगायची गरज नाही. चला या आठवड्यात बिग बॉसने राखी यांना सिक्रेट टास्क दिला होता. येस. तंतोतंत. तन्वी यांचा तंतोतंत टी शर्ट आपल्या ताब्यात घेण्याचा. राखी यांना पहिलं खरंच फार अडचण आली. त्यांनी प्रयत्नही केले की शोधले ह्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय का ह्या बॉक्स. त्यांना काही मिळालं नाही. राखीने एक स्मार्ट गेम प्लॅन केला. या. त्या स्वतः गेल्या आणि तन्वीला विचारलं तन्वी तो टी शर्ट कुठे आहे? कुठे ठेवलास? आणि तन्वी
ओ राखी, हा बघ माझा टी शर्ट, ओ फार छान आहे. आणि नंतर टी शर्ट कुठे ठेवलाय राखीने पाहिलं. कारण कसं आहे ना, राखीने प्रभूकडून शिकलं की कुठं कशा गोष्टी ठेवल्यात, कसं पाहायचं हे प्रभूकडून त्यांनी त्या शिकल्या. आणि त्यांनी तो टी शर्ट बिग बॉसच्या सांगण्यावरून चोरला. तंतोतंत टी शर्ट. त्याबद्दल राखी यांना मिळाले लक्झरी आयटम्स. पण राखी यांच्याकडून कोणी ते बळकवू नये म्हणून बिग बॉसनीच अनाऊन्स केलं होतं की ते सरप्राईज देणार आहेत. ते सरप्राईज मी घेऊन आलो आहे. महाराष्ट्राचं तुफान कलेक्शन आज घराच्या आत पाठवत आहे. अनुश्री स्टोर रूम मध्ये जाऊन घेऊन या प्रत्येकाचे टी शर्ट्स. भाऊ माझ्यासाठी छोटं पाठवलंय का? हा टी शर्ट प्रभू थांबा थांबा दीपाली ताई हा थँक्यू. तन्वी, मला या बरोबर मिळालंय. तुम्हाला थोडा फोमो व्हावा त्यामुळे तुम्हाला मी आत्ता देत नाहीये. तुमच्यासाठी खास बिग बॉस पाठवतील. सगळ्यांनी टी शर्ट दाखवा प्लीज. हे आहे महाराष्ट्राचं तुफान कलेक्शन जे आता महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. सगळ्यांनी प्लीज ठेवून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस, आय लव्ह यू. तर हे होतं एक सरप्राईज. पण ह्याच्यापेक्षा मोठं सरप्राईज आता घरात येणार आहे. सरप्राईज. मी एवढंच म्हणेन, दार उघडणार आणि तुमच्या सगळ्यांचा गेम होणार. मी तर म्हणेन गेम तर आता सुरू झालाय. भेटूया. आता बनवा तुमची तुफान ओळख. सादर करत आहोत जिओ हॉटस्टारचे महाराष्ट्राचं तुफान कलेक्शन. मराठमोळापणाने भरलेलं हे कलेक्शन आता अर्बन पिटारा वर उपलब्ध आहे. डिझाईन्स इतके कडक की बघणारे बघत राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आत्ताच QR कोड स्कॅन करा आणि मिळवा तुमचा महाराष्ट्राचं तुफान टी शर्ट. आज होणार आहे एंटरटेनमेंटचा धमाका. कारण आज होणार आहे एक वाईल्ड कार्ड एंट्री. एक नाही 2 वाईल्ड कार्ड एंट्रीज. अरे एवढ्या टाळ्या वाढवतो. 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आज. तर आज होणार आहे एंटरटेनमेंटचा ट्रिपल धमाका. तर स्वागत करूया आधी पहिल्या 2 वाईल्ड कार्ड एंट्रीजचं. पहिल्या आहेत वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी रियालिटी शोज मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि दुसऱ्या म्हणजे ऍड्स, मॉडेलिंग आणि ग्लॅमरच्या दुनियेत नाव कमवणाऱ्या. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे यांचं. हॅलो सर. मी काय तुम्ही बोलू शकते का पहिले बिफोर वी स्टार्ट? तर आय हॅव बीन फॉलोइंग यू खूप पहिल्यापासून आणि तुम्ही आणि जेनेलिया मॅम माझे OTP आहात, वन ट्रू पेअर आहात. तर मला खरंच इट्स सच अ ऑनर टू बी हिअर विथ यू. आणि तुमची जी केमिस्ट्री आहे ना, आय सिरियसली इट्स माय आयडियल. ती माझी लेवल आहे. तर मला नवरा हवा तर तुमच्यासारखाच हवा. आय थिंक शी इज नॉट द ओनली वन. मला वाटते प्रत्येक मुलगीचं हेच स्वप्न असेल आणि नो बडी कॅन डिसअग्री विथ मी ऑन दिस पॉइंट. एवढं Thank you so much. माझी बुकिंग ह्या जन्मासाठी आणि पुढच्या 7 नाही 7,000 जन्मासाठी ऑलरेडी झालेली आहे. आणि पण टेन्शन घेऊ नका. बिग बॉस मध्ये आतमध्ये ऑप्शन्स दिलेले आहे. त्यात राकेश बापत असू देत, विशाल कोटेन असतील आणि सगळ्यात हँडसम द वन अँड ओनली प्रभू. तर कोणी असू शकतं. 100%. तर
तुमची जी एक्साइटमेंट आहे तेवढीच माझी आणि त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांची आहे. कारण काय मला वाटतं की तुम्ही जाऊन आतमध्ये काहीतरी नक्कीच हंगामा करणार आहात अशी अपेक्षा तर आहेच. यावेळेसची थीम आहे दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार. त्यामुळे तुमच्यासाठी कुठलं दार उघडणार आहे आणि तुम्ही कसा गेम पालटणार आहात ते बघूया. पण त्याआधी संस्कृती, येस सर. तुम्ही एक प्रॅक्टिसिंग सायकॉलॉजिस्ट आहात. येस, मी क्लिनिकल सायकॉलॉजी स्टडी करते आता. वाव. तर मला सांगा तुमचं जे ट्रेनिंग आहे, तुम्ही जे शिकताय ते उपयोगी पडणार आहे का? So I think that is my edge. दॅट इज युअर एज. हे चांगली गोष्ट आहे कारण काय हा एज प्रत्येक कंटेस्टंट आत घेऊन गेलेला आहे सध्या. तुम्ही अभ्यास केला म्हणून तुम्ही ते आता आम्ही पाहू टीव्हीवरती की तुम्ही काय त्यांना ओळखणार आहात. चला समजू तुमची एक मी टेस्ट घेतो. Done. रेवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? इंटरेस्टिंग. आय थिंक रेवा ही खूप अशी दिसायला आता ती खूप बोल्ड आणि अशी एकदम सिझलिंग हॉट वाटते, बट ती आत्मना खूप सॉफ्ट आहे. शी इज अ स्वीट गर्ल. स्वीट गर्ल. शी इज अ लवर गर्ल. लव्ह गर्ल म्हणजे काय? म्हणजे तिला दिल लागतं तिचं लवकर. ती थोडी Okay. इमोशनल आहे, भावुक आहे. अँड दॅट्स अ गुड थिंग आय थिंक. आय थिंक नथिंग इज रॉंग इन दॅट. इट्स वंडरफुल. 100%. रेवा त्या बरोबर आहेत. कुठे कुठे हो, पण I प्रत्येकच told जागी you. असं I इमोशनल told पण मला एक गोष्ट सांगायची I की told you. I said संस्कृती कुठे कुठे. ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या कुठल्याही मुलीला जर सांगितलं तर त्यांना पटण्यासारख्या आहे. ते असं नाहीये की तर मला जर विचारलं, मी सांगतो ह्या दोघी मनाच्या छान आहेत, हा लोकांचा आदर तुम्ही माझा करणारे job खाऊन टाका. आणि मोठे जर आले समोर त्यांचा आदर करतील, स्वतःच्या हक्कासाठी लढणारे असं वाटतात. बरोबर आहे का नाही? पण मी पण सायकॉलॉजिस्ट आहे. अमेझिंग. पण एक गोष्ट मी इथं नक्की सांगेन की आत्ता जेवढं बोलणं झालंय त्यात आतमध्ये तन्वी कोलतेला कॉम्पिटिशन आहे. कारण का मला वाटतं की इथे जेवढा हा मंच तुम्ही इथे रंगवताय तेवढाच हा शो पण तुम्ही गाजवणार आहात अशी अपेक्षा आम्हाला थँक्यू तुमच्याकडून. सो मच सर. थँक्यू नक्कीच. सो आणि मच. तन्वीचं नाव घेतलंय तर बिलकुलच बरोबर बोलले. मला वाटते आम्ही खूप मोठं कॉम्पिटिशन आहोत तिच्यासाठी. Yeah. अँड डेफिनेटली सगळ्यांसाठीच. रेवा, जेवढं तुमच्याबद्दल आम्हाला टीमने सांगितलंय, तुम्ही कॉन्फिडेंट आहात, स्ट्रेट फॉरवर्ड आहात, हो. तर तुमच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी आता एकदा गेममध्ये गेली की धमाका होणार आहे. कारण आता आम्ही आहोत, लाईक मी आहे वाईल्ड कार्ड एंट्री ऑलरेडी, आणि वाईल्ड कार्डमध्येच वाईल्ड लपलेलं आहे बिलकुल. कुठे ना कुठे. तर मला वाटतं की ते वाईल्डनेस आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच दिसेल. पण वाईल्ड कार्ड म्हणलं की एक ॲडव्हान्टेज तर असतोच. कारण तुम्ही बाहेरून त्यांचा गेम तुम्ही पाहिलेला आहे, स्ट्रॅटेजीज पाहिलेल्या आहेत, त्यांचे विकनेसेस पाहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा इथून आत जाणार, अपार्ट फ्रॉम कारण त्यांना तुमचा गेम माहिती नाही पण तुम्हाला त्यांचा गेम माहिती आहे, हा ॲडव्हान्टेज तुम्हाला आहे. त्यांना ॲडव्हान्टेज आहे की ते ह्या घरात 50 दिवस आहेत, पण 50 दिवस अजून तुमच्याकडे आहेत. तर काही ॲडव्हान्टेजेस तुमच्याकडे आहेत, काही ॲडव्हान्टेजेस त्यांच्याकडे आहेत. तर हे खरंच पाहायला मजा येईल. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. विचारायची गरजच नाही. आय थिंक सेम 1+1. तुमचा अभ्यास झालेला आहे, तुमची तयारी पण झालेली आहे, तुमची एनर्जी पण छान आहे, दिसते ती. पण तुम्हाला माहिती आहे हा बिग बॉस सीझन 6 आहे. हे ट्विस्ट फिक्स आहे. आहे. चला, म्हणजे तुम्ही कंटेस्टंट नाही, तुम्ही होस्टला पण बघून आलेला आहात. तर आता इथे एक ट्विस्ट आहे, त्यासाठी आपण स्थानापन्न व्हा. मी त्या ट्विस्टला बोलवतो. शुअर सर. प्लीज. आता वेळ झाली आहे त्या ट्विस्टची, म्हणजे आपल्या तिसऱ्या वाईल्ड कार्ड एंट्रीची. ॲक्टर, डान्सर, परफॉर्मर अँड स्पोर्ट्समन अशी होलसम पर्सनॅलिटी असणारे आपले तिसरे वाईल्ड कार्ड
स्वागत करूया संकेत पाठक यांचं. स्वागत करूया संकेत पाठक यांचा. हॅलो संकेत. संकेत मराठी प्रेक्षक आहेत, त्यांनी आपल्याला टी व्हीवरती पाहिलेलं आहे, राईट? सिरियल्समध्ये पाहिलंय, सिनेमांमध्ये पाहिलेलं आहे, पण ते सगळं काय, ते स्क्रिप्टेड शो आहेत, ते आपण करतोच. एक कॅरेक्टर असतं, ते कॅरेक्टर तुम्हाला परफॉर्म करावं लागतं, लाईन्स दिलेल्या असतात, सिच्युएशन दिलेले असतात, तुम्ही ॲक्टिंग करायची, तुम्हाला सिच्युएशन माहिती असते. पण हे घर तसं नाही आहे, हा रियालिटी शो आहे. खरा संकेत पाठक हा कसा आहे? खरा संकेत पाठक कसा आहे हे खरं तर आतले जे मेंबर्स आहेत, जितकं मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे, ते भाग पाडतील खरा संकेत पाठक जगासमोर आणण्यासाठी. कारण आत्तापर्यंत खरा संकेत पाठक खूप सोज्वळ, कधीही न भांडणारा, सगळ्यांची प्रेमळ, मनमिळाऊ असाच आहे. आणि मी तसाच राहतो, कारण मला ती वाईब तशी मेंटेन करायला आवडते. तर खरा संकेत पाठक विचाराल तर तसाच आहे, लाईव्हली, फ्रेश, लाईक अ ब्रीज ऑफ फ्रेश एअर असं तुम्ही म्हणू शकता. आता काय आहे ना, तुम्ही फ्रेश एअर अशा जागी घेऊन जाताय जिथं ऑलरेडी तुफान आलेलं आहे. संकेत, मला वाटतं की तुम्ही या घरात एकटे जाणार नाही आहात. आपण इथे पाहताय ऑलरेडी 2 वाईल्ड कार्ड सदस्या बसलेल्या आहेत, संस्कृती आणि रेवा. हाय संस्कृती, हाय रेवा. हाय संकेत. त्यांना मी आता मंचावर आमंत्रित करतो, आपण दोघी या इकडे, कारण आपल्या तिघांना मिळून एक गेम खेळायचा आत्ताच. अरे मग गेम सुरू झाला. तर हा आहे आल्या आल्या पहिला टास्क तुमच्यासाठी. आत्ता जे घरात सदस्य आहेत त्यातून तुम्हाला निवडायचे आहेत हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर. हिटमध्ये 2 सदस्य आहेत, फ्लॉपमध्ये 2 सदस्य आहेत. एकाला तुम्हाला इग्नोर करायचं, एकाला तुम्हाला टार्गेट करायचं. तुमच्या मते हे सदस्य कोण आहेत? सगळ्यांचे फोटो तिथे ठेवलेले आहेत. तर पहिलं संस्कृती, आपण या. येस. तुमच्या मते असे 2 सदस्य कोण आहेत ज्यांना तुम्ही हिट म्हणता, की या सीझनमध्ये आत्तापर्यंत हिट ठरलेले सदस्य? तर आत्तापर्यंत ॲज फार ॲज आय हॅव सीन हे 2 प्लेयर्स त्या आहेत. लावा त्यांचे, प्रत्येकाबद्दल सांगा तुम्हाला काय वाटतंय. राकेश, काय वाटतं राकेश, तुम्हाला हिट आहेत? आतापर्यंत जेवढे पण त्याचे एक स्ट्रॅटजी असेल किंवा त्याची ती रिअल पर्सनॅलिटी असेल, त्यांनी खूप एक कामली कंपोज्ड वेमध्ये गेम खेळला. त्याचे आउटबर्स्ट झालेत मध्ये मध्ये, बट आय थिंक दॅट्स अ व्हेरी ह्युमन थिंग टू हॅपन. तो बेकारचे मुद्दे उचलत नाही, जिकडे चुकीची गोष्ट आहे तिकडे उभाही राहतो. त्याचे स्वतःचे टीम मेंबर्स अलायन्सेस असतील तरी तो त्यांच्या अगेन्स्ट उभा राहतो. आणि एक म्हणतात ना, एक कंपोज्ड वे ऑफ प्लेईंग आहे त्याचं, विच आय रिअली अप्रिशिएट. कारण की त्या केऑटिक एन्व्हायरमेंटमध्ये तसं असणं इज व्हेरी डिफिकल्ट. ओके. आणि अनुश्री? आणि सेकंडली अनुश्री, आय थिंक तिचा एक ग्राफ चांगला झाला. शी स्टार्टेड थोडं रॉकी वेमध्ये, बट देन तिने पिकअप केलं गोष्टी. ज्या टोळीसोबत ती खेळते त्यांच्या अगेन्स्ट जाऊन ती आता खेळते. मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप गट्स लागतात. आणि तिने एक कुठे ना कुठे समज डेव्हलप केलेली आहे की काय स्मार्ट वे ऑफ प्लेईंग आहे. अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. वंडरफुल. 2 फ्लॉप कंटेस्टंट्स कोण आहेत? प्राजक्ता आणि सागर दादा. प्राजक्ता, आय अप्रिशिएट हर ॲज अ सिंगर. खूप टॅलेंटेड आहेत ते, पण कुठे ना कुठे स्ट्रॅटेजीज असू दे किंवा एक गेम पॉईंट ऑफ व्ह्यू असू दे, त्यांचा खूप वीक वाटतो. सागर दादाचं पण कुठे ना कुठे तसं सेम होत चाललं आहे. ते खूप एंटरटेनिंग आहेत, खूप हसवायचे, पण आता फालतूच्या मुद्द्यामध्ये ते अडकून जातात मध्ये मध्ये. जिथे गरज नाही आहे तिथे भांडण किंवा मुद्दे उचलले जातात, जे म्हणजे मला पटत नाही. तुमच्या मते तुम्ही कोणाला टार्गेट करणार? आत्तापर्यंत जर मी गेम पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला असेल तर मी टार्गेट तन्वीला करणार. ओके.
मला असं वाटतं ती खूप एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. खूप बोलते, खूप भांडते, खूप तिचा आवाज आहे. शी इज नॉईस. पण मला कुठे ना कुठे वाटतं तो सायलन्सचा एक बटन दाबला पाहिजे, किंवा तिला जे तिचे सिली इमोशनल ब्रेकडाऊन्स होतात, ज्याच्यामध्ये मुद्द्यांची काही सेन्स नाही बनत. आणि कोणाला इग्नोर करणार तुम्ही? म्हणजे ज्यांना संपूर्ण देश इग्नोर करू शकत नाही That's all. त्यांना तुम्ही इग्नोर करणार आहात. मी कसं? प्रयत्न करणार आहे त्यांना आणि का? इग्नोर करण्याचा, कारण की ती खूप फनी आहे. आय लव्ह हर ॲज अन एंटरटेनर. मला तिचे मीम पार्ट आहेत. ऑनेस्टली आय ग्रोन अप वॉचिंग हर डान्स, मेक पीपल लाव, डू सम सिली थिंग्स. पण गेम पर्स्पेक्टिव्हमध्ये ती चावी खूप जास्त लावते आणि असं मोटर चालू करते की समोरचे फडफड 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 चालू होतात. सो आय फील की जरा तिला इग्नोर करून आपण एक प्रॉपर प्रामाणिक गेम खेळला, जरा प्रॅक्टिकली विचार केलं तर हा जर्नी माझ्यासाठी खूप छान जाईल. ग्रेट, थँक्यू. संस्कृती, तुमच्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट आहे, क्लॅरिटी ऑफ स्पीच आहे आणि ती इथेच दिसून येते. तेवढीच गेममध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. या आपण. थँक्यू. रेवा, येस. या. हे माझे 2 हिट आहेत. दीपाली आणि राकेश. हो, मला वाटतं की दीपाली ताई छान खेळत आहेत ह्याच्यासाठी, कारण त्या मनातून खेळत आहे. कधी कधी त्या असं होत असतं, त्यांचं हातातून जात असतं, कधी कधी त्या स्टँड नाही घेऊ शकत स्वतःसाठी आणि ते लेकरासारखं पण जपतात. पण हे माझे 2 फेवरेट आहे. राखी सरांचं असं मला वाटतं सध्या की सुरुवातीला त्यांचा गेम थोडा असा होता मागे खाली, पण आता मला वाटतं की ते चांगले खेळत आहेत. 2 फ्लॉप कंटेस्टंट्स तुमच्या मते कोण आहेत? Again, same answer because I think for same reason, but again I want to explain. सागर दादा मला ते इनिशियली खूप स्ट्रॉंग वाटले होते, जसे ते सगळ्यांसाठी स्टँड घ्यायचे आणि ते इंडिव्हिज्युअल पण खेळलेत भरपूरदा, पण मध्येच त्यांचा गेम मग मॉनोटॉनस झाला आणि ते असं मला मध्ये वाटलं की ते प्रत्येकच गोष्टीमध्ये त्यांना काहीतरी कुठेतरी त्यांना अगेन्स्ट जायचं होतं. म्हणून आता ते मला वाटतं की हे दोघे खूप जास्ती वीक आहेत आणि मेजरली प्राजक्ता तर ह्यासाठी, कारण त्यांचा एक ग्रुप होता बाल्कनी गँग, तर ती तुटली आहे. मला वाटते ती खूप खचलेली आहे या वेळेला आणि पण ती खूप स्मार्ट आहे. इट्स जस्ट दॅट ती इमोशन्समध्ये एवढी फ्लो होऊन जाते की तिला कळतच नाही. सो फॉर मी दीज आर माय फ्लॉप 2. ओके. टार्गेट आणि इग्नोर. टार्गेट मला विशालला करायचं आहे. मला त्यांचा गेम आवडतो, ते खूप मला स्मार्ट पण वाटतात आणि ऑब्व्हियसली गेम पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते खूप स्ट्रॉंग खेळत आहेत आणि इमोशनली पण मला वाटतं ते खूप स्ट्रॉंग आहे. मला ते कॉम्पिटिटर पण वाटतात, पण मला यांचा कुठे कुठे गेम आवडतही नाही, कारण ते एक टोळीला घेऊन चालतायत आणि ते मॅनिप्युलेट करतायत टोळीला. तर मला यांना टार्गेट करायचं आहे आणि अजून इथे 2 ऑप्शन्स असते परत, तर मला अजून एक ॲड करायचं होतं. बरेच ओके. टार्गेटसाठी? हो, टार्गेटसाठी. तुम्हाला देतो, करा ॲड अजून एक. अगेन आय वुड लाईक टू टार्गेट तन्वी ओनली. फोटो घ्या. या. मला तन्वी अगेन फॉर नो एनी अदर रिझन, बट मला ती प्लेअर वाईज खूप स्ट्रॉंग वाटते, म्हणून मला ह्या दोघांना टार्गेट करायचं आहे. ओके. आणि इग्नोर कोणाला करणार तुम्ही? इग्नोर रुचिताला. मला तिचं बोलणं, ती जे काही पण बोलते आणि खूपच तिचा नॉईज आहे. तन्वी मला थोडी मुद्दे वाटते की तिचे खूप स्ट्रॉंग असतात आणि ती छान खेळते असं मला वाटते, एक्सेप्ट लास्ट 2 डेज जे पण बघितलं आहे ते. पण हिचा गेम मला नाही पटत. मला वाटतं की हिच्याशी एक कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करणंच म्हणजे स्वतःवरती मुसीबत ओढून घेणं आहे. तर आय वुड लाईक टू इग्नोर हर. ओके, ग्रेट. या, आपली मतं Thank you. कळली, स्पष्ट मतं आहेत तुमची, थॉट्स क्लिअर आहेत. संकेत. येस.
मी याच्यात पण थोडेसे चेंजेस करतो. करा तुम्हाला जसं करायचं तसं. म्हणजे असं एका लाईनीत येतील सगळे. ओके. सो राकेश फॉर ऑब्वियस रिझन्स, म्हणजे तुम्ही बघू शकता नंबर 1ला राकेशच आहेत. दॅट इज द ऑब्वियस रिझन. ॲक्च्युली मी जे पॉईंट सांगणार होतो ते या दोघींनी सांगून टाकलेले आहेत. त्यामुळे राकेशबद्दल आता फार काय बोलायचं नाही. तर नंबर 1बद्दल आपण फार काय बोलू नाही शकत किंवा हिटबद्दल आपण फार काय बोलू. इट्स अ हिट. आणि अनुश्री डेफिनेटली मी पण तिला सुरुवातीपासून बघत होतो आणि एकदा तिला सुरुवातीला भाऊच्या धक्क्यावरच तुम्ही तिला एक छोटा धक्का दिला होता आणि मी ते कधीच छोटा धक्का देत नाही. मोठा धक्का नेहमी मोठा असतो. म्हणजे तिच्याकडे बघता मी असं बोललो छोटा धक्का, पण तुम्ही जो काही धक्का दिला आणि त्या एका एपिसोड नंतर जो ग्राफ तिचा वाढला तो त्यांनी गेम खरंच इम्प्रूव्ह केल्यानंतर स्ट्रॅटेजी बदलली, प्लॅनिंग बदलली आणि आय एम ॲक्च्युली क्वाईट म्हणजे प्लेझंटली सरप्राईज की तुम्ही आलेला आहात आणि 3 पैकी दोघांनी अनुश्रीला म्हणजे राकेश हे एक ऑब्वियस चॉईस असं तुम्ही म्हणाल तसं आहेतच, पण इथे अनुश्री पण हिटमध्ये आलेले आहेत ते पण पाहून म्हणजे नाही आणि हिटमध्ये राकेश आत्ता, कारण अजून मी बाहेर आहे म्हणजे असं मला वाटतं की बिकॉज इट्स अ हिट. तर जर हिट असेल तर तिथे माझा चेहरा असता. ओके ओके. 2 फ्लॉप कंटेस्टंट्स तुमच्या मते. अरे देवा. ह्या दोघी मला फ्लॉप वाटतात. कारण एकेकाचं सांगतो, तन्वीने इतका आरडाओरडा केला होता की तिला पहिली कॅप्टन्सी नव्हती मिळाली सुरू झालेलं तेव्हा. तिला बिग बॉस सीझन 6चं पहिलं कॅप्टन व्हायचं होतं आणि तिने जे काही ते तयार केलेलं हे केलं म्हणजे इतकं ते डेस्परेशन होतं की मला कॅप्टन बनायचं आहे. आणि जेव्हा इव्हेंच्युअली काही आठवड्यांनंतर कॅप्टन्सी तिला मिळाली टुवर्ड्स दी एंड, पण त्याच्यानंतर घराची जी वाट लागली तर आय थिंक ती कॅप्टन्सी मिळून काहीच फायदा झाला नाही. ना तिचा ना घराचा, ना राशन मिळत होतं, ना टास्क कम्प्लीट होत होते, काहीच होत नव्हतं इव्हेंच्युअली. त्यामुळे आय थिंक इतकं सगळं हे केलं, मग तुम्ही जे मिळवण्यासाठी तुम्ही केलं ते मिळाल्यानंतर तुम्ही थोडंसं दाखवायला पाहिजे होतं की तुम्हाला ती गोष्ट का हवी होती, ती प्रूव्ह करायला पाहिजे होती स्वतःसाठी तरी ॲटलिस्ट. ओके. सो दॅट्स वाय इट्स अ फ्लॉप. आणि रुचिता, मी काय बोलू, तीच इतकं बोलते म्हणून नाही. हा माझ्यासाठी इट्स अ जुक बॉक्स. म्हणजे माझं असं असतं की जर खूप नेगेटिव्ह गोष्ट किंवा खूप नॉईज आला तर आय ट्राय टू कन्वर्ट इट इन टू पॉझिटिव्ह एनर्जी. त्यामुळे मी हे जे चॅटर आहे त्याला मी असं म्युझिकल ह्याच्यात स्वतःच्या कानांवर घेतो एपिसोड्स बघताना आणि मी तिला पर्सनली जुक बॉक्स असं नाव दिलेलं आहे. ओके. टार्गेट आणि इग्नोर. I'll tell you. टार्गेट म्हणजे राखीला तसं टार्गेट नाही करायचं आहे. राखीचं माझ्यावर सगळ्यात जास्त लक्ष कसं राहील याच्यासाठी मला तिला टार्गेट करायचं आहे की राखी तू मला टार्गेट. तर हे मी उलट स्वतःला टार्गेट करून घेतलेलं आहे. आणि कुठल्या कंटेस्टंटला तुम्ही इग्नोर करणार? दिस इज अ ट्रिकी क्वेश्चन. ॲक्च्युली आपण आता बिग बॉसच्या म्हणजे आम्ही बिग बॉसच्या घरात जाणार आहोत. तिथे चुकूनही जर एकाही कॉन्टेस्टंटला मी इग्नोर केलं तर माझ्या मते पुढच्या वेळेस मीच बाहेर असेल. त्यामुळे मला कोणालाही इग्नोर करून चालणार नाही असं मला वाटतं. म्हणजे मे इट बी एनीवन. तो कप्पा ब्लँक आहे माझ्या साईडने. ओके. या संकेत. तिन्ही वाईल्ड कार्ड्सची मतं आपल्याला कळलेली आहेत. क्लॅरिटी ऑफ थॉट आहे त्यांना. गेम म्हणजे ते कोळून पेलेले आहेत. त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे घरात काय चाललंय, कोणता कंटेस्टंट कसा वागतोय आणि कसं त्यांना हँडल करायचं आहे हे सुद्धा मला तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुमच्या तिघांमध्ये ती क्षमता आहे. संकेत, संस्कृती, रेवा, येस सर. ग्रँड प्रीमियरमध्ये जेव्हा सगळे कंटेस्टंट्स आले तेव्हा त्यांना घरात जाण्यासाठी 2 दरवाजे होते. एक मेहनतीचा दरवाजा आणि एक शॉर्टकटचा दरवाजा. तुम्ही आत्ताची उत्तरं दिलीत, जो स्पष्ट वक्तेपणा तुम्ही दाखवलात, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट एंट्री देणार आहे शॉर्टकटच्या दरवाज्यात. थँक्यू. आणि काय, जेव्हा शॉर्टकटच्या दरवाजाने एंट्री होते तेव्हा गोष्टी लवकर लवकर मिळतात, सोयीच्या होतात, प्रिव्हिलेजेस मिळतात, पॉवर मिळते.
पाहिजे, पॉवर त्यामुळे पाहिजे. तुम्हाला फक्त शॉर्टकटच्या दरवाजामधून एंट्री मिळणार नाहीये. तुम्हाला मिळणार आहे या सीझन मध्ये सगळ्यात गाजलेली पॉवर की. येस, पॉवर की घेऊन या प्लीज. ते गेम ऑलरेडी सुरू झालेला आहे, पण आतमध्ये जाऊन तुम्हाला तो गेम पालटायचा आहे. कारण त्यांना काहीच माहित नाहीये काय आज चाललंय, कोण येणार आहे, काय होणार आहे. आम्ही सगळा एक छान सेटअप सजवलेला आहे त्यांच्यासाठी. त्यांना धक्का तर बसणारच आहे. आणि आता धमाल पण होणार आहे. करेक्ट. Full on. जोरदार एंट्री होऊन जाऊ द्या शॉर्टकटच्या दरवाजामधून. थँक्यू थँक्यू उघडा दार. थँक्यू सो मच. चौदा आठवड्यांचा हा बिग बॉसचा खेळ अगदी मध्यावर येऊन थांबलाय. म्हणजेच आपणा सर्वांनी या खेळात जवळजवळ 50 दिवस पूर्ण केले आहेत. आपणा सर्वांचं अभिनंदन. थँक्यू बिग कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीबडी. एव्हरीबडी. आतापर्यंत खेळात आपापली रणनीती आखून आपले ग्रुप्स बनवून आपण हा खेळ खेळत आलात आणि म्हणूनच या गेमवर आपली पकड होती आणि हा गेम आपणा सर्वांचा होता. परंतु आत्तापासून हा गेम फक्त आपला राहणार नाही. कारण गेल्या वेळेला सुनामी आली होती तेव्हा आपलं काय झालं हे आपण पाहिलं. पण आता येतोय प्रलय. अरे बाप्पा. आणि हा प्रलय तिप्पट असणार आहे. कारण येत आहेत बिग बॉस मराठी सीझन 6चे नवे 3 वाईल्ड कार्ड सदस्य. अरे ससाई. स्वागत करूया कोण आहे? काय माहिती. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंखे यांचं. भगवान. आईच्या गावात. वेलकम वेलकम वेलकम. या. संस्कृती, रेवा आणि संकेत येस बिग बॉस. मनपूर्वक स्वागत. थँक्यू बिग बॉस. एकेकाला घालवतो ना. टॉप 10 झालो, टॉप 10 झालो. यार तिथेच थांबून खेळा ना काय. घरातील सदस्यांची या 3 वाईल्ड कार्ड सदस्यांबद्दल काही मतं तयार होतीलच. परंतु यापूर्वीच भाऊच्या धक्क्यावर या 3 वाईल्ड कार्ड सदस्यांना त्यांची घरातील सदस्यांबद्दल मतं विचारली गेली होती. ओके. ज्या 3ही वाईल्ड कार्ड सदस्यांना घरातील त्यांचे टॉप प्लेयर कोण, फ्लॉप प्लेयर कोण, टार्गेट कोणाला करणार आणि इग्नोर कोणाला करणार हे विचारलं गेलं. आणि आता त्यांची ही उत्तरं घरातील सदस्यांना दाखवण्यात येत आहेत. टोचणार आहे सगळ्यांना. कारण आपल्यालाही कळेल वाईल्ड कार्ड सदस्यांच्या मनात काय आहे. काय. मी तर दिसतच नाही बाबा. अरे राकेश बापट सगळीकडे हिट आहे. फ्लॉप आहे सगळीकडे. अनुश्री 2 जागी हिट आहे. मी इग्नोर मला आणि तिला. अगं हो छोटी राखी, पण मी कुठे आहे? तुला हे मला लोक इग्नोर. बघितलंत आपण कुठे आहात. हो बिग बॉस. आणि ज्यांचे फोटो नाहीत ते कुठेच नाहीयेत. ओके. हे वाईल्ड कार्ड सदस्यांचं मत आहे. रेवा, संकेत आणि संस्कृती, येस बिग. आता आपल्याला प्रश्न पडला असेल मुख्य प्रवेशद्वारातून आपला घरात प्रवेश का नाही झाला. हो पडलाय. कारण भाऊच्या धक्क्यावर आपल्याला मिळालं शॉर्टकटचं दार. म्हणूनच आपल्याला मिळाली आहे या घरातील एक पॉवरफुल गोष्ट, म्हणजेच पॉवर की.
माझ्या कशी दिसते ते आणू नका, चोरीला जाईल. हा बाबा दाखवू नका. शॉर्टकटच्या दाराने प्रवेश घेतल्यामुळे काही गोष्टी आपणा तिघांना झटपट मिळणार आहेत. या पॉवर कीमुळे रेवा, संकेत आणि संस्कृती आपल्याला मिळाली आहे पुढील आठवड्याची इम्युनिटी आणि थेट कॅप्टन पदाची उमेदवारी. कुठं कधी बनणार कॅप्टन? आपला इथंच घाम गळायलाय. पण हा 8वा आठवडा आहे आणि आतापासून पॉवर कीच्या पॉवर्स आणखी पॉवरफुल होणार आहेत. आजपर्यंत अनेक दारं उघडली गेली, परंतु आज या पॉवर कीने बिग बॉसचं घर बंद होणार आहे. बापरे. बिग बॉसच्या घराचं रूपांतर होणार आहे बीबी हॉटेलमध्ये. ओके. आपण सगळे त्यांचे अरे मा कसम सेवा रेवा, संकेत आणि संस्कृती, आपण असाल या बीबी हॉटेलचे VVIP गेस्ट आणि घरातील सदस्य असतील या बीबी हॉटेलचे सामान्य सदस्य. आता बीबी हॉटेल आहे, त्यामुळे स्टाफची गरज लागेल. ओ माय गॉड. माय गॉड. त्यामुळे आता बिग बॉस 3ही वाईल्ड कार्ड सदस्यांना त्यांच्या स्टाफची निवड करण्याची संधी देत आहेत. ओके. रेवा, संकेत आणि संस्कृती, आता आपण ठरवायचंय या घरात कोणते 2 सदस्य काहीच करत नाहीत, म्हणजेच झोपा काढतायत. आपण अशा 2 सदस्यांना बीबी हॉटेलचे पहारेकरी म्हणून निवडायचं आहे. संस्कृती, संकेत आणि रेवा हा तर झाला संरक्षणाचा विषय. आणि आता हॉटेल आहे, त्यामुळे आपल्याला मिळणार आहेत 2 सेवक. आपण निवडलेल्या या 2 सेवकांकडून आपण तिघांनी आपली सगळी पर्सनल कामं करून घ्यायची आहेत. वाव. पाय दुखत होते माझ्या आज. रेवा, संकेत आणि संस्कृती, आपण बहुमताने 2 सेवकांची आणि 2 पहारेकऱ्यांची नावं योग्य कारण देऊन जाहीर करा. हो, मला सागर दादा वाटतात. जे अजून नाही एक नाव. दिसत आहेत त्या बेसिस वरती माझं नाव सागर दादा आहे. पहरेदारीसाठी मला आवडेल रुचिता. जागते रहो. नका रे, पहरेदार नका बनू रे, मायग्रेन आहे प्लीज. अगं सर्वेंट तुझं बघितलं ना, तू काय कपडे इकडे फेकशील तिकडे फेकशील, त्याच्यापेक्षा जाग जरा. तन्वीसारखी कानामध्ये बोलायची गरज नाही. आता तुला मौका भेटलाय, तू ओरड लोकांच्या कानामध्ये. जागते रहो. हे आय थिंक जागण्यासाठी कोणीतरी स्ट्रॉंग व्यक्ती लागेल, झाल कारण म्हणजे त्याला भरपूर स्टॅमिना लागतो. आणि म्हणजे असंही कोणी एखादं जर वीक पर्सन तिकडे असेल तर तो झोपू शकतो. आय थिंक रुचिता इज अ गुड ऑप्शन. आता तर तू मला फ्लॉप मध्ये टाकलं होतं, आता तू मला स्ट्रॉंग म्हणतोस. तू तुझ्या स्टँडवर तरी राह. हा, तेच मला चेंज करायचंय ते. ओ वाव. मी तुला हिट होताना बघू इच्छितो. Oh my त्यासाठी थोडीशी मेहनत कुठेतरी करावी आपण, असं मला वाटतंय. थँक्यू सो मच सर, हा स्टॅम्प मला तुम्ही चान्स दिल्याबद्दल. कसे उपकार फेडू मी हे आपले? रात्री जागून. नाही नाही, थँक्यू सो मच. तर फक्त तुम्हाला रात्री जागायचं आहे, एवढंच करायचं आहे. किती प्रेम आहे यार तुम्हा लोकांना माझ्यावर. थँक्यू. खूप जास्त. फ्लॉप फ्लॉप म्हणतात आणि मग म्हणतात स्ट्रॉंग प्लेअर पाहिजे. तुमच्या दोघांचं मिळून एक रुचिता आहे. रुचिता आहे. येस. बिग बॉस बोललेत की 2 पाहिजेत ना. काढत आहेत त्या बेसिस वरती आपल्याला चूज करायचं आहे. दिलं. नाही, पण सगळ्यात जास्त कोण झोपलंय मग ते पण बघायला हवं ना. सगळ्यात जास्त कोण मी झोपतं अजून? प्राजक्ता ताईचं आणि ते मला दोघे नाही दिसले माझ्या मताने, म्हणून मी सागर जास्त दादा, झोपते ती- तर अनुश्री. जसं तू बोललीस की ती जास्ती झोपते, ह्या याच्यावरून जर बेसिसवरून तुम्हाला अनुश्रीला जरी टाकायचं असेल, पण ती दिसतीये. तिला का सांगतेस पण तू दिसते नाही दिसते. हा, पण मला अरे बे. माय स्टँड. ओके. ओ प्लीज, तुझं मत होतं, तू मांडलंय. माझं मत आहे, मी मांडेल. ठीक आहे, माझ्या ह्याच्यानी तुमचं मी ऐकलंय, तुम्हाला पण माझं ऐकावं लागेल. बिग बॉस सॉरी. बिग बॉसला नको, मला सॉरी म्हण. मग काय, कोणाला जागवायचंय? तुम्ही तुमचं दुसरं नाव द्या मला. तू पहिले दुसरं नाव घे. आपलं एक झालं. टाकायचं आहे एक
एक डन. ओके त्याच्यावर बहुमत आहे. कुठलं बहुमत आहे तुझ्या तुझंच माझं आता माझं अरे यार आय थिंक मला पण असंच वाटतंय कुठे ना कुठे सागर दादा अँड अनुश्री हे दोन माझे ऑप्शन्स आहेत. आता ह्या दोघांमधनं कुठलेही बहुमत झालं आय एम ओके विथ दॅट. हो म्हणजे एक लिटरल सेन्समध्ये जागणारं पाहिजे आणि एक व्हिज्युअली ॲज यू सेड. म्हणजे फक्त त्रास द्यायचा म्हणून निवडतोयस ज्याला कोणाला कोणाला त्रास द्यायचा आहे? ज्याला कोणाला ज्याची कोणाची नावं घेतोयस. अजिबात कोणाला त्रास द्यायची इच्छा नाहीये आणि इथे फक्त आम्हाला प्रेमच द्यायचंय. मला तर पर्सनली प्रेमच द्यायचंय. खर्मा माझ्या ॲज यू सो शॅल यू रीप. बाबा तुला तर अजून काहीच सोनं शाल न रीप काहीच केलं नाही तुला. आय थिंक इट शुड बी सागर. कारण मग असे दोन वेगळे असतील बरोबर. एक बॉय एक गर्ल असं इक्वल राहील. अरे बॉय गर्ल आहे म्हणून त्याला लॉजिकच नाही आहे त्याच्या डिक्शनरीमध्ये विषय सोडून. सो फर्स्ट रुचिता आहे, सेकंड सागर दादा. आई शपथ आता कोणाला झोपू देते बघ आता. रुचिता आणि सागर वाईल्ड कार्ड सदस्यांनी आपल्याला पहारेकरी म्हणून निवडलंय. याचा अर्थ लाईट्स ऑफ नंतर सुद्धा आपल्याला जागं राहून पहारा द्यायचा आहे कोणावर बिग बॉस आणि दिवसा टास्कही करायचे आहेत. म्हणजे 24 तास जागा राहायचं. 24 तास जागा राहा. कसं कोमा डायरेक्ट कोमा. भाई झॉम्बी बनेल. तरी बिग बॉस थोडी माणुसकी दाखवत आहेत. वेकअप नंतर काही तास बिग बॉस झोपण्याची परवानगी देतील, परंतु बिग बॉस कडून संदेश पत्र आल्यानंतर किंवा बिग बॉस कडून अनाउन्समेंट झाल्यानंतर आपल्याला जागं व्हायचं आहे. संस्कृती, संकेत, रेवा येस बिग बॉस. बहुमताने 2 सेवक निवडा. सेवक म्हणून मला आवडेल प्राजक्ता, कारण की ती जेन्युइनली सगळं ऐकते, स्वीट आहे, जास्त आरडाओरडा नाही करणार. तर त्यांना काय म्हटलं तर ते मोस्टली ऐकतीलच असं मला वाटतंय कुठे ना कुठे. सो दॅट्स माय फर्स्ट नेम. आणि सेकंड राखी आवडतील. लव्ह टू सेवक राखी हो आय लव्ह यू. सेवा करणार. अरे मी तुझी अशी सेवा आणि सेवा करणार. प्लीज बेबी अशी मला सेवा तुझी करणार सेवा तू दाखव ना सगळं प्लीज. विसरून जाणार. तर हे माझे 2 नाव आहेत. आपण बहुमत बघूया कशी होते. ऍक्च्युली सगळेच जण खूप काम करतात आतापर्यंत, त्यामुळे हा खूप टफ गोष्ट आहे. आम्हालाच निवडा चालेल. म्हणजे ह्या दोघी इतके एक्साइटेड आहेत काम करण्यासाठी, हा तर त्याचा डाऊट यायला लागलाय बघितलं मला की हो की आम्हालाच निवडा म्हणजे Wow. कळलं आपल्यालाच त्यांनी धंद्याला लावलं. आई ग मला दुखलंय इथं दाबा की. आई ग विशाल अँड तन्वी. आय लाईक दॅट नेम. आय अग्री ऑन दॅट. अन्न करून सन्न येणार. तो काम थोडंसं नाही करणार, पण तन्वी मे बी त्याला करायला मोटिवेट करेल, जसं ती सगळ्यांनाच मोटिवेट करते ना, हे करा ते करा. आय थिंक गुड कॉम्बो नो. या बहुमत. बहुमत ओके लेट्स गो. वाव. आणि दोघं एकत्र मित्र पण होणार. जोडी बनाई बहुमतने. बिग बॉस वाईल्ड कार्ड सदस्यांनी सेवक म्हणून निवडलंय विशाल आणि तन्वी यांना. पहारेकऱ्यांप्रमाणेच सेवकही बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत VVIP गेस्टच्या सेवेत असतील. त्रास देतीलच. आपल्या एंट्रीच्या वेळेला मी एक वाक्य म्हटलं होतं. राखी आल्या होत्या तेव्हा सुनामी आली होती. आपण तिघे आलात तेव्हा प्रलय आलाय. आणि हा प्रलय आजच्या पुरता नाही, हा संपूर्ण आठवडा आपण VVIP आहात. थँक्यू बिग बॉस. आय लाईक इट. गेम पालटणार आपल्यावरच. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. रेवा छान दिसताय. थँक्यू बिग बॉस. बाई त्याने संस्कृती येस बिग बॉस. गोड दिसताय. हॉट दिसताय. आय लाईक इट. थँक्यू बिग बॉस. आणि संकेत असं वाटतंय एक किंग आलाय. थँक्यू. इथं टॉपचा किंग मी. काय म्हणाला? संस्कृती, संकेत आणि रेवा, आजपासून हे घर
हे बीबी हॉटेल आपलं आहे. चेक इन टाइम, लेट्स गो. आता बिग बॉस मराठी बघता बघता जिंका एक्साइटिंग कुपॉन्स आणि मोठी बक्षिसे. जिओ हॉटस्टार ॲपवरील बिग बॉसच्या जितो टॅबमध्ये दररोज 5 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. तर आत्ताच जिंका धन धनाधन फक्त जिओ हॉटस्टारवर. वाईल्ड कार्ड एंट्रीजच्या तिन्ही नवीन कंटेस्टंट्सकडे नवीन स्ट्रॅटेजीज तयार आहेत आणि जुने कंटेस्टंट्स प्रत्येक स्ट्रॅटेजीला सरावलेले आहेत. थोडक्यात काय तर पुढच्या आठवड्यात नवीन कंटेस्टंट्सचा जुन्या कंटेस्टंट बरोबर एक मेगा क्लॅश पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहत राहा बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय टॅनी प्रॉपर्टी, संतोष सोप, स्पेशल पार्टनर्स M5K इलेक्ट्रिक, ट्राय लेडीज, पितांबरी डिशवॉश जेल, पूर्णा गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुलवानी मोटर्स अँड आरोग्या. तुम्हाला तर माहितीच आहे हा सीझन नंबर 6 आहे आणि इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. विशाल, तू तुला झोपू नाही देणार आहे. चावी मला पाहिजे. विशाल, यू कॅनॉट टच मी. ओके. पाणी कसं वाटतं मी तुला दाखवतो. चलो 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 उठो.